शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी जीवन ढोकणे. आज पहिल्यांदा मी माझ्या शेतातला तुरीचा एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर करतोय. एक बेगजब आणि जबरदस्त जमलेला प्लॉट. यापूर्वी मी सुद्धा अशी तूर हे कुठेही पाहिले नाही. शेत घरचं जरी असलं तरीसुद्धा या शेताला माझ्या व्हिजिट्स कमी असतात. लहान भावाकडे हे शेत असतं आणि या शेतामधला एक जबरदस्त जमलेला तुरीचा व्हिडिओ मी आपणाशी शेअर करतो. व्हरायटी सध्या तुम्हाला सांगत नाही, पण तुम्ही ओळखा की ही व्हरायटी कुठली असेल. आणि जवळच्या शेतकऱ्यांनी ही तूर पाहण्यासाठी नक्की शेताला भेट द्या, कारण असा प्लॉट तुम्हाला मला तरी वाटते की कोणाकडेच पाहायला मिळणार नाही. मूर्तिजापूरमध्ये तरी कोणाला पाहायला मिळणार नाही. बेगजब जमलेला तुरीचा प्लॉट हा. कृषी विभागाला सुद्धा मी या संदर्भात कळवणार आहे, कारण मला सुद्धा मी खूप दिवसाच्या नंतर शेतामध्ये आलो आहे आणि मला सुद्धा आश्चर्य पडलं आहे की, आणि विशेष म्हणजे या शेताला कुठलीही एक्स्ट्रा ट्रीटमेंट नाही आहे. फवारण्यासुद्धा व्यवस्थित झालेल्या नाही. फक्त एवढंच आहे की ही तूर मी बेडवर घेतलेली आहे. खताचे डोस नाहीत. फवारण्या आता 1 ते 2 रेग्युलर फवारण्या घेतलेल्या आहेत. त्याचा रिझल्ट तुरीची व्हेरायटी सस्पेंड ठेवतो. नक्की कॉल करा आणि शेतकरी म्हणून एकदा या प्लॉटला व्हिजिट नक्की करा, कारण असा प्लॉट मी खरंच सांगतो की तुम्हाला मूर्तिजापूरमध्ये तरी पाहायला मिळणार नाही. मूर्तिजापूरच्या शेतकऱ्यांना, मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना, कारण मला सुद्धा वाटते की माझ्याबरोबरच इतर शेतकऱ्यांना सुद्धा या व्हरायटीचा फायदा व्हावा. शेंगाची संख्या बघा.